जगातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असणाऱ्या शहरांमध्ये आता पुणे शहराचा समावेश झालेला आहे आणि तो चक्क चौथ्या क्रमांकावर नेलेला आहे. टॉमटॉम या डच संस्थेने एक अहवाल प्राप्त केलेला आहे आणि अहवालात याच्या आधी एक निरीक्षण करण्यात आलं आणि त्यानंतर थेट पुण्याचा क्रमांक वाहतूक कोंडीच्या बाबत जर आपण बघितलं तर चौथ्या क्रमांकावर गेलेला आहे. याची कारणं काय आहेत हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत दोन प्रमुख वक्ते जे आपण म्हणू शकतो परिसरचे रणजित गाडगे आणि प्रांजली देशपांडे सुद्धा आहेत. सर, स्वागत आहे साम टी व्हीमध्ये. काय नेमकी कारण आहेत? अनेक वर्षापासून वाहतूक कोंडी हा ज्वलंत प्रश्न आहे पुण्याचा. कुठल्या कारणांमुळे वाहतूक कोंडी तर एक होते आणि क्रमांक अशी रँकिंग आहे की ज्याच्यात फारसा चांगला रँक नसू नये पुण्याचा. वाहतूक कोंडीची कारणं ही खूप वर्षांपासनं ओळखली गेलेली आहेत आणि ते म्हणजे वाहनांची प्रचंड संख्येमध्ये त्याची वाढ आणि आपले रस्ते हे जगातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असणाऱ्या शहरांमध्ये आता पुणे शहराचा समावेश झालेला आहे आणि तो चक्क चौथ्या क्रमांकावर नेलेला आहे. टॉमटॉम या डच संस्थेने एक अहवाल प्राप्त केलेला आहे आणि अहवालात याच्या आधी एक निरीक्षण करण्यात आलं आणि त्यानंतर थेट पुण्याचा क्रमांक वाहतूक कोंडीच्या बाबत जर आपण बघितलं तर चौथ्या क्रमांकावर गेलेला आहे. याची कारणं काय आहेत हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत दोन प्रमुख वक्ते जे आपण म्हणू शकतो परिसरचे रणजित गाडगे आणि प्रांजली देशपांडे सुद्धा आहेत. सर, स्वागत आहे साम टी व्हीमध्ये. काय नेमकी कारण आहेत? अनेक वर्षापासून वाहतूक कोंडी हा ज्वलंत प्रश्न आहे पुण्याचा. कुठल्या कारणांमुळे वाहतूक कोंडी तर एक होते आणि क्रमांक अशी रँकिंग आहे की ज्याच्यात फारसा चांगला रँक नसू नये पुण्याचा. वाहतूक कोंडीची कारणं ही खूप वर्षांपासनं ओळखली गेलेली आहेत आणि ते म्हणजे वाहनांची प्रचंड संख्येमध्ये त्याची वाढ आणि आपले रस्ते हे अपुरे पडतातच आणि खरं म्हणजे तज्ज्ञांचं म्हणणं आहे की ते रस्ते अपुरेच पडणार आहेत आणि त्यामुळे कोंडीचं कारण हे एकंदरीत आपलं जी धोरणं आहेत वाहतुकीची ती चुकीच्या दिशेने आहेत. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की वाहनांची संख्या रस्त्यावरती असलेल्या वाहनांची संख्या कमी असायला पाहिजे. सार्वजनिक वाहतूक आणि त्याच्यामध्ये जी प्रवासी संख्या आहे ती भरमसाठ वाढण्याची गरज आहे आणि हे फक्त तज्ज्ञांचं म्हणणं नाही आहे, परंतु आपली जी नॅशनल अर्बन ट्रान्सपोर्ट पॉलिसी आहे 2006ची त्याच्यामध्ये तेच म्हटलेलं आहे आणि किंबहुना पुण्याचा जो सर्वांकष वाहतूक आराखडा होता, कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन होता, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी वॉर्न केलं होतं की फक्त आपण जर रस्ते वाढवणं फक्त त्याच्यावरती जर लक्ष केंद्रित केलं तर कोंडी वाढतच जाईल आणि तेच चित्र आपल्याला समोर आलेलं दिसत आहे. सर, आपण जर पाहिलं तर पुण्याचा विस्तार जो आहे तो चहूबाजूनी होताना दिसतोय. पश्चिम पुणे वाढतंय, दक्षिण पुणे वाढतंय. कुठेतरी शहरासाठी टाउन प्लॅनिंग जो महत्त्वाचा भाग असतो ज्याच्यामध्ये वाहतूक कोंडीचा समावेश काही प्रमाणात झालेला पाहिजे ते कुठेही होताना दिसत नाही आणि शहराचा विस्ताराबरोबरच अनेक जी धोरणं आहेत वाहतुकीची ती आखली जात नाहीत असं वाटतं. सो ॲक्च्युली सरप्रायझिंगली आपला जो टाउन प्लॅन आहे आणि तुम्ही बरोबर मुद्दा मांडलात की ह्या सगळ्या गोष्टींचा विचार त्या टाउन प्लॅनिंगमध्ये व्हायला पाहिजे, पण अक्षरशः 1982 सालापासून जर आपण आपला टाउन प्लॅन आपला DP ज्याला आपण म्हणतो तो जर बघितला तर त्याच्यामध्ये वाहतुकीवरती खूप फोकस आहे आणि परत त्याच्यामध्ये हेच म्हटलेलं आहे की आपल्याला सार्वजनिक वाहतूक वाढवायला पाहिजे आणि टाउन प्लॅनिंगमध्ये ऑब्व्हियसली त्याच्यासाठी लागणारी जी जागा आहे, कारण टाउन प्लॅनमध्ये आपण काय किती बसेस घेणे वगैरे हे फार नसतं, परंतु त्या बसेससाठी लागणारी जागा, डेपोज असतील, टर्मिनल असतील तर त्याच्यासाठी आरक्षण करणं, त्या बसेसची सोय करणं, कारण उद्या जर आपण बसेस वाढवायचं जर ठरवलं तर त्या सगळ्या बसेसच्या पार्किंगसाठी जागा पाहिजे, त्याच्या मेंटेनन्ससाठी जागा पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा खूप चांगला समावेश टाउन प्लॅनिंगमध्ये केला जातो. आपल्या टाउन प्लॅनिंग ॲक्ट आपल्या DPमध्ये जुन्या काळीच हाय कपॅसिटी मास ट्रान्झिट रोडचाही त्याच्यामध्ये उल्लेख आहे आणि पुण्यामध्ये सायकलिंगचा वापर वाढण्यासाठी किंवा रस्त्यांवरती फुटपाथ चांगले असावेत, म्हणजे छोट्या डिस्टन्ससाठी लोक उगाच आपली वाहनं न काढता चालत जाऊ शकतील, शाळकरी मुलं चालत जाऊ शकतील किंवा सायकलवरनं जाऊ शकतील, या सगळ्याचा विचार केलेला आहे. परंतु शेवटी महानगरपालिकेने त्या DP प्रमाणे दरवर्षीचं प्लॅनिंग करायला पाहिजे, परंतु आपण बघतो की दरवर्षीच्या बजेटमध्ये फक्त वाढीव तरतूद ही फक्त रस्त्यांसाठी, टनेलसाठी ही केली जाते आणि DPमध्ये ज्या गोष्टी मांडलेल्या आहेत त्याचा कुठे समावेशच होत नाही. सर, एका बाजूला वाहतूक कोंडी हा प्रश्न आहेच आहे, त्याचबरोबर आपण जर या वर्षीच्या पहिल्याच आठवड्यात जर बघितलं तर साधारण 2 लाखांपेक्षा नवीन गाड्यांची नोंद जी झालेली आहे तो पण एक मुद्दा आहे, ऐरणीवर मुद्दा आहे. लोक नवीन गाड्या घेत आहेत,
स्वतःचं सुख साधतात, अत्यंत चांगली गोष्ट असेल. पण दुसऱ्या बाजूला पब्लिक ट्रान्सपोर्टचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा पब्लिक ट्रान्सपोर्ट तेवढं डेव्हलप्ड आपल्या शहरात नाही असं वाटत नाही? अगदी नक्कीच वाटतं आणि त्याच्यासाठीच आपण खूप खर्चिक मेट्रो पुण्यासाठी आणली. आता ती पूर्ण 30 किलोमीटर जो फेज 1मध्ये होता ती कार्यरत आहे, पण आपण बघतो की त्याची रायडरशिप ही अतिशय कमी आहे आणि त्याच्यासाठी लास्ट माईल कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम हा होणारच होता. तो अगोदरच आमच्यासारखे तज्ज्ञ किंवा इतर लोकांनीही त्याचा उल्लेख केला होता, पण त्याच्यावरती फार लक्ष तेव्हा तरी केंद्रित केलं नव्हतं. आता करण्याची गरज आहे त्याच्यावरती. आणि त्याचबरोबरीनं PMPMLकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण एकीकडे आपण बघतोय की मेट्रोची रायडरशिप 1.5 लाख दर दिवशीची तेवढी आहे, पण तेवढीच PMPMLची कमी झालेली दिसते. इनफॅक्ट आत्ता जो नोव्हेंबरचा जो रिपोर्ट आहे PMPMLचा, त्याच्यामध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये आता 150 बसेस रस्त्यावरच्या कमी झालेल्या आहेत. एकीकडे आपल्याला त्या बसेस वाढवण्याची गरज आहे आणि रायडरशिप ही सार्वजनिक वाहतुकीवरती मग ती बस आणि मेट्रो ह्याच्या कॉम्बिनेशनचं कमीत कमी दुप्पट होण्याची गरज आहे आणि ते इतकं सोयीस्कर होण्याची गरज आहे की लोक स्वतःचं वाहन जरी असलं विकत घेण्याबद्दल काही हरकत नाही, कारण लोकांना त्याची गरज कधी ना कधीतरी लागते, परंतु रोजच्या प्रवासासाठी स्वतःची गाडी काढण्याची गरज भासायला नाही पाहिजे आणि इनफॅक्ट आपण ते डिस्करेज केलं पाहिजे. पब्लिक ट्रान्सपोर्टबद्दल खूप छान माहिती दिलीत. प्रांजल मॅम, तुम्ही अनेक वर्षांपासून या मुद्द्यावर चर्चा करताय, अनेक ठिकाणी तुम्ही जात असता. सरांनी सगळी ही कारणं सांगितली वाहतूक कोंडीच्या संदर्भातली. याच्यावर सोल्युशन्स काय आहेत? कारण की आपण जर पाहिलं तर प्रशासनाकडनं अनेक वेळा तात्पुरती मलमपट्टी, डागडुजी करण्यात येते, पण याला फुल टाईम सोल्युशन्स पुण्यासारख्या शहरात मिळतील? नक्कीच मिळतील आणि मला वाटतं आत्ता जे सर बोलले की सर्वंकष वाहतूक आराखडा आहे, खरं तर तो 2008 साली झाला आणि त्यात 2030 पर्यंतची ध्येय निश्चित केली होती आणि त्यात हे स्पष्टपणे लिहिलं होतं की जर आपण पब्लिक ट्रान्सपोर्टला प्राधान्य दिलं नाही, बसेस घेतल्या नाहीत, योग्य वेळेस BRT केली नाही, तर आज जी परिस्थिती आली त्यात वेगही दिला होता कसा कसा कमी होईल आणि टॉमटॉम हा हे त्याचं एक प्रूफ आहे की ते आज घडलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं की आपले जे प्लॅन्स आहेत ते प्लॅनिंग लेवलला खूप छान आहे, परंतु ते इम्प्लिमेंट होत नाहीये. आणि दुसरी गोष्ट, टॉमटॉमचा जर आपण मेथोडॉलॉजी आणि त्याचा डिटेल थोडासा अभ्यास केला तर त्यांनीही स्पष्टपणे लिहिलेलं आहे की जिथे अशी परिस्थिती आहे की ट्रॅव्हल टाईम खूप लो झालेला आहे तिथे बसवेज करावेत, म्हणजे बसला प्रायोरिटी लेन मिळावी अशी करावी. तर आता जर जागतिक सगळ्या लेवलला आणि आपला वाहतूक आराखडा पण हेच सांगतोय की BRT करण्याची गरज आहे, अजूनही होती, पण आपण BRT काढून टाकली का? तर असं वाटलं तिथे कंजेशन होते. काही काळ कदाचित वाहनांना खूप आराम मिळाला असेल, पण गाड्या अजून वाढणार आहेत आणि शेवटी बस परत ट्रॅफिक जाममध्ये अडकणार आहे. त्यामुळे हा जर ट्रॅफिक कंजेशन आणि जो स्पीड कमी होतोय हा जो इश्यू आहे त्याला जर सॉल्व्ह करायचा असेल तर बसेसशिवाय पर्याय नाही. आणि जे आपलं वाहतुकीचं बजेट आहे, पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि PCMC दोन्हीचं जवळजवळ 1000 करोडचं फक्त वाहतुकीचं बजेट आहे, तर खरं सांगायचं त्यातलं किमान 50% हे चालणे, बस आणि सायकली ह्यांच्यासाठी दरवर्षी राखून ठेवलं पाहिजे. अशा दृष्टीने गेलो तरच होईल. आज त्याची पर्सेंटेज फक्त 20% आहे. फक्त 20% आपण म्हणतोय की आम्हाला बसेस चांगल्या हव्या आहेत वगैरे, पण खर्च खूप कमी करतोय. पैसे नाही आहेत असा अजिबात मुद्दा नाही आहे, परंतु कुठेतरी प्रायोरिटीज आपल्या ठरवून काम करण्याची गरज आहे. तुम्ही खूप चांगला मुद्दा मांडलात, पण दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं गेलं तर सरकार येतं, प्रशासन येतं, नेते मंडळी येतात, पालिका आहे, पोलीस आहे, इतर सगळ्या संस्था आहेत. अनेक वेळा कुठेतरी हे सगळे जे मॉड्यूल्स आहेत ते कुठेतरी फुल टाईम न राबवल्यामुळे पण हे कारण आहे. खरं असं व्हायला नको, कारण जो आपले प्लॅन्स असतात, जसं वाहतूक आराखडा आहे तो जनरल बॉडीनी मंजूर केलेला आहे. डेव्हलपमेंट प्लॅन तर स्टॅच्युटरी प्लॅन आहे, त्यामुळे हे सगळे प्लॅन्स असतात. त्यामुळे जरीही मॅनेजमेंट बदलली, ॲडमिनिस्ट्रेशन बदललं, पॉलिटिशियन, तरी ह्यात बदल करायला नकोय, कारण आपलं ध्येय निश्चित हवं. इथे कुठेतरी असं होतंय की म्हणजे आम्ही बजेटमध्येही बघतो की नॉन CMP आयटम्स, आता जर आपला वाहतूक आराखडा ठरलाय तर त्याच्या बाहेरचे आयटम्स घेतलेच नाही पाहिजेत, पण त्याच्यासाठी एक वेगळा हेड केलाय. तर असं जर आपण करत राहिलो तर जे जिथं जायचंय त्याच्यापेक्षा आपण वेगळीच वाट धरलेली आहे आणि त्याची फळं आज आपल्याला दिसतायत काय मिळतायत ती. सर, शेवटचा प्रश्न. 2023मध्ये टॉमटॉमच्या इंडेक्समध्ये पुणे शहर 6वं होतं, आता 4थं आलोय. या रँकिंगमध्ये आपल्याला वर यायचं नसेल तर तुम्ही जसे दोघांनी उत्तरं सांगितलीत, पण कुठेतरी हा प्रश्न जो आहे त्याच्यावर चर्चा होणं गरजेचं आहे का? कारण की वाहतूक कोंडीबाबत काहीशी चर्चा होते, मग परत ती थांबली जाते. त्याच्यामुळे ठोस उपाय याच्यावर येत्या काळात दिसतील का, हे चित्र अजून भयावह होईल? ह्या आकड्यांवरनं आपण काय शिकायचं हा खरा मोठा प्रश्न आहे. ह्याच्यावरनं जर
तुम्ही आता म्हटलात तसं राज्यकर्ते असतील किंवा प्रशासक असतील, त्यांनी जर असं ठरवलं की नाही ह्याच्याचं उत्तर असं आहे की आपल्याला रस्ते अजून वाढवायला पाहिजेत आणि सार्वजनिक वाहतुकीकडे दुर्लक्ष केलं तरीही चालेल, तर मला असं वाटतं ही आता 4था नंबर काय आपण एका नंबरवरती जाऊन सुद्धा पोचू. आणि त्यामुळे आपल्याला कमीत कमी आपण जे खूप जुन्या काळापासून म्हणतोय, सगळेच म्हणतात की 1,00,000 लोकांसाठी कमीत कमी 50 ते 60 बसेस ह्या शहरामध्ये कुठल्याही असायला पाहिजेत. हा आमचा आकडा नाही आहे, सरकारचा आकडा आहे. त्याप्रमाणे आता सर 60-70 लाखाची जर आपली जर लोकसंख्या असेल तर किमान 3 ते 3,500 बसेस ह्या रस्त्यावरती असल्या पाहिजेत आणि त्यांचं चांगलं मॅनेजमेंट, त्याचं दरवाढ न करणे, कारण तो एक ऐरणीवरती प्रश्न आला होता मध्ये की दरवाढ करायची का, पण दरवाढ केली तर परत लोक सार्वजनिक वाहतुकीकडनं स्वतःचं वाहन घेण्याकडे त्यांचा कल असेल आणि परत आपल्या कुंडीमध्ये त्याला भर पडेल. त्यामुळे सुटसुटीत चांगली सेवा सार्वजनिक वाहतुकीची, मेट्रो आणि PMPML आणि BRTचं जाळं हे सक्षम करणे आणि फेअर्स कमी ठेवणे आणि त्याचबरोबरीनं थोडंसं हे लोकांना ऐकायला आवडत नाही परंतु वाहन चालवण्यावरती काहीतरी निर्बंध आणले पाहिजेत. एकट्या माणसांनी मोठी गाडी घेऊन ऐन कंजेशनच्या वेळेला त्यांनी जर गाडी काढायचं ठरवलं आणि मग जर कंप्लेंट केलं की मी वाहतुकीमध्ये म्हणजे कोंडीमध्ये अडकलेलो आहे, तर त्या कोंडीचं कारण तुम्हीच आहात आणि त्यामुळे त्यांनी ती गाडी न वापरण्यासाठी पार्किंग चार्जेस, आपण तोही प्रश्न दुर्लक्षित आहे पुण्यामध्ये 2017पासनं. तर अशा काही धोरणात्मक गोष्टी आणि काही त्यातल्या कठीण गोष्टी ह्या राज्यकर्त्यांनी आता मनावरती धरून पुढे नेलं पाहिजे, तरच शहराचं खरं विकास चांगल्या पद्धतीने होईल. खूप खूप धन्यवाद सर आणि मॅम. एकेकाळी पुणे शहर हे सायकलिंगचं शहर मानलं जात होतं, मात्र आता 10 किलोमीटरसाठी एका व्यक्तीला तब्बल 33 मिनिटं लागत आहेत. त्यामुळे येत्या काळात राज्यकर्ते असतील किंवा सामान्य पुणेकर असेल, या सगळ्याबाबत एक विश्वासदर्शक काहीतरी भूमिका मांडतोय का पाहणं गरजेचं असेल, नाहीतर या वाहतूक कोंडीच्या विळख्यात पुणेकर अजूनच गडद होत जाईल. कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम TV न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.